तर आजचं आपलं हे 33वं सत्र आहे. आपण फार तसा इंटरेस्टिंग प्रवास केलेला आहे. माझ्या दृष्टीने तरी फार इंटरेस्टिंग प्रवास झालेला आहे. जे लोक पहिल्या सत्रापासून उपस्थित आहेत त्यांना याचा अनुभव आला असेल. आज थोडासा एक वेगळा मला विषय, म्हणजे वेगळा म्हणण्यापेक्षा आपला आधी हा विषय आपण मांडलेला आहे, परंतु परत एकदा त्याची उजळणी करण्याची आवश्यकता आहे. त्याचं कारण जसं आपण अनेक गोष्टींची उजळणी करत आलेलो आहोत, तसं ह्याही गोष्टीची उजळणी करण्याची आवश्यकता आहे. आणि ती अशी आहे की फेसबुकवर हा एक फोटो आलेला आहे आणि बुद्धांचा आत्मक्लेशाचा फोटो आहे तो. म्हणजे तपस्या करता करता त्यांची अवस्था अशा प्रकारे झाली होती आणि त्यानंतर मग ते मूर्छित होऊन पडले होते. त्याच्यानंतर ते मूर्छित होऊन पडले होते आणि मग सुजाताची खीर आणि तो फोटो आज याच्यावर दाखवला, फेसबुकवर टाकला आणि त्याच्यावर मी काही कॉमेंट पण केलेले आहेत आणि काही लोकांनी त्याच्यावर परत आपला रिप्लाय दिलाय की मी असं म्हटलं की हा जो तपश्चर्याचा मार्ग आहे आणि ध्यानाचा मार्ग आहे हा बुद्धांनी सोडून दिला होता आणि मध्यम मार्गावर म्हणजे ते सतीच्या मार्गावर, जागृतीच्या मार्गावर आले होते. हे मी त्याच्या खाली कॉमेंट टाकली आणि त्याला काही लोकांनी त्याला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्या तुम्ही फेसबुकवर जर असाल तर पहा तुम्ही. मुख्य मुद्दा असा आहे की सिद्धार्थ गौतमांनी ग्रहत्याग केल्यानंतर, आता हा एक मुद्दा मी फेसबुकला टाकला होता की सिद्धार्थ गौतमांनी ग्रहत्याग नव्हता केला, त्यांनी राज्यत्याग केला होता. आता काही लोक पहिल्यांदा कदाचित हे ऐकत असतील, म्हणजे माहिती आहे, परंतु आपण महत्व किंवा बौद्ध परंपरांनी, बौद्ध ग्रंथांनी महत्व कशाला दिलंय तर ग्रहत्यागाला दिलंय. आणि इतर लोकही तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतात की त्यांनी ग्रहत्याग केला होता. पण प्रत्यक्षात जसं आता बाबासाहेबांनी बुद्धांनी त्यांच्या धम्ममध्ये सांगितलं की रोहिणी नदीच्या पाण्यावरून जो विवाद निर्माण झाला होता तर त्यांना राज्यत्याग करायला सांगितलं होतं. एक तर राज्यत्याग करा, नाहीतर तुमच्या घरावर बहिष्कार टाकण्यात येईल किंवा तुम्ही सर्वांना घेऊन तुम्ही हे सोडून जा सर्व, है ना. असे बरोबर आहे हे तीन हे है ना. तर त्यांनी मग कोणता मार्ग पसंत केला? राज्यत्यागाचा. माझ्या कुटुंबाला राहू द्या, माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका, माझ्या कुटुंबाला मी त्रास देऊ इच्छित नाही, मी स्वतःच राज्याचा त्याग करतो आणि गृहत्याग करतो, म्हणजे हे राज्य सोडून जातो. परंतु आता त्यांची प्रतिमा अशी उभी केलेली आहे लोकांनी की त्यांनी गृहत्याग केला होता, मुख्य म्हणजे गृहत्याग केला होता असं लोक सांगतात. परंतु आपण असं म्हणतोय, आपल्या हे लक्षात येते आता अनुभवातून, राज्यत्याग केला म्हणून गृहत्याग झाला. राज्यत्याग केला त्याचा एक परिणाम म्हणून गृहत्याग झाला. परंतु गृहत्याग केला असं म्हणून त्यांनी पत्नी आणि मुलाचा त्याग केला आणि मग ते त्याच्यामुळं सिद्धार्थ गौतमांवर दूषण ठेवायला विरोधकांना फार मोठी संधी सापडलेली आहे असं मला वाटतं. पण त्यांनी राज्यत्याग केलेला आहे आणि राज्यत्याग का केलेला आहे तर त्याचा जो उदात्त हेतू होता तो युद्धाला नकार होता. युद्धाला नकार, युद्धाने प्रश्न सुटणार नाहीत हे सिद्धार्थ गौतमांना सांगायचं होतं आणि त्यामुळे त्यांनी तो गृहत्याग केलेला आहे.
राज्यत्याग केलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून गृहत्याग झालेला आहे. तर ही गोष्ट आपण लक्षात घेऊ की बुद्धांनी राज्यत्याग केलेला आहे आणि राज्यत्याग केल्यानंतर ज्या प्रश्नांनी त्यांना सतावलं होतं, तो संघर्षाचा प्रश्न असेल किंवा दुःखाचा प्रश्न असेल. आणि आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की सिद्धार्थ गौतमांचं मन हे अतिशय संवेदनशील होतं आणि ही संवेदनशीलता त्यांच्या त्या राजहंसाच्या याच्यातून, त्या प्रकरणातून लक्षात येते. राजहंसाला त्यांनी जे वाचवलं लहानपणी, याचा अर्थ असा आहे की सिद्धार्थ गौतमांचं मन हे अतिशय संवेदनशील होतं, दुःखाच्या बाबतीत संवेदनशील होतं आणि त्याच्यामुळं त्यांना अनायासे तो प्रश्न सोडवायची त्यांना मनात इच्छा असणार. परंतु हे युद्धाचं निमित्त झालं. त्यांनी गृहत्याग केला, राज्यत्याग केला, त्या निमित्तानं गृहत्याग झाला आणि त्याच्यानंतर घरातून बाहेर पडल्यानंतर, राज्यातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी जे मार्ग अवलंबलेले आहेत ते मुख्यतः त्या काळामध्ये जे प्रचलित मार्ग होते ते ध्यानाचे मार्ग त्यांनी अवलंबले. नंतर आत्मक्लेशाचा मार्ग अवलंबला. आता हा जो फोटो आपल्याला मी दाखवला, ते फोटो असं सांगतो की त्यांची त्यावेळची अवस्था अशा प्रकारे झाली होती. इतके आणि त्याच्यानंतर आपण हे वाचतो किंवा ऐकतो ग्रंथामधून हे वाचतो ऐकतो की ते मूर्छित होऊन पडले आणि मूर्छित होऊन पडल्यानंतर मग सुजातानं खीर दिली. खीर दिल्यानंतर मग त्यांना एक थोडे ताजे झाले, त्यांच्यामध्ये प्राण आला असावा आपण म्हणू. एक म्हणजे उत्तेजित अवस्था त्यांना प्राप्त झाली, स्फूर्ती मिळाली आणि त्याच्यानंतर त्यांनी विचार करायला सुरुवात केलेली आहे की मी राजपुत्र होतो तेव्हाही दुःख होतं आणि आताही एवढी ध्यान साधना, वेगवेगळ्या प्रकारच्या ध्यान साधना मी केल्या, त्याच्यानंतर आत्मक्लेशाची मी तपश्चर्या केली, स्वतःला त्रास दिला, तरी सुद्धा दुःख आहे. तर ही काही दुःखमुक्तीची पद्धत किंवा हा काही दुःखमुक्तीचा मार्ग असू शकत नाही आणि म्हणून त्यांनी ध्यान आणि आत्मक्लेशाचा मार्ग सोडून दिलेला आहे. आणि मग आपण म्हणतो आणि ती तपश्चर्या असं म्हणतात की बुद्धगयेजवळ जी डुंगेश्वरी आहे, त्या डुंगेश्वरीच्या त्या डोंगरावर, त्या गुहेमध्ये त्यांनी ती तपश्चर्या केली. आजही लोक त्या ठिकाणी भेट द्यायला जात असतात आणि त्या डुंगेश्वरीच्या त्या गुहेमध्ये त्यांनी आत्मक्लेशाची तपश्चर्या केली आणि नंतर मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यामध्ये त्यांना हे दिसलेलं आहे की याच्यातून काही दुःखमुक्तीचा मार्ग मिळू शकत नाही सुजाताची खीर ग्रहण केल्यानंतर. आणि मग ते बुद्धगयेला गयेजवळ जो जे ठिकाण आहे काही किलोमीटर अंतरावर, तिथं मग त्यांनी ते बसले आणि झाडाखाली बसले आणि मग जे काही त्यांनी चिंतन केलेलं आहे किंवा पुनरावलोकन केलेलं आहे, जे त्यांनी पहिली 7 वर्ष त्यांनी जे काही केलं राज्यत्याग केल्यानंतर, 7 वर्षाच्या त्या अनेक ध्यान साधनांचा आणि तपश्चर्येचा त्यांनी विचार केल्यानंतर त्यांच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे की हा मार्ग काही दुःखमुक्तीचा नाही. मग त्यांना जे लक्षात आलेलं आहे तो सतीचा मार्ग आहे, जागृतीचा मार्ग आहे. आणि हा जो अनुभव आहे सतीचा आणि जागृतीचा अनुभव, हा त्यांना लहानपणीच आलेला होता असं आपल्याला ग्रंथातही वाचायला मिळतं की शुद्धोधन नांगर चालत होते आणि लहान सिद्धार्थ झाडाखाली बसले होते आणि झाडाखाली बसल्यानंतर ते स्वतःशी कनेक्ट झाले होते. परंतु त्याला ते ध्यान आहे की सती हे कदाचित त्यांना लक्षात आलं नसेल किंवा कारण ते बालक होते, लहान होते. परंतु आता गयेला आल्यानंतर, गयेला जेव्हा ते वृक्षाखाली बसतात, पिंपळाच्या झाडाखाली बसतात आणि तेव्हा ते चिंतन जे करतात, तर तेव्हा तो प्रसंग त्यांना आठवतो लहानपणचा आणि तो त्यांचा तो जागृतीचा स्टार्टिंग पॉइंट होता असं आपण म्हणू. म्हणजे जागृतीची समज, जागृतीची सतीची जी अंडरस्टँडिंग आहे त्याची ती सुरुवात होती असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग त्यांनी
विचार केलेला आहे की तोच तर सुटकेचा मार्ग नाही, दुःखमुक्तीचा मार्ग नाही. अशा प्रकारे त्यांनी त्याच्यावर चिंतन केल्यानंतर नव्यानं ते स्वतःशी कनेक्ट झालेले आहेत. नव्याने तो त्याला आपण मध्यम मार्ग म्हणतो. म्हणजे जो आत्मक्लेशाचा पण नाही आणि आधीचा जो सुखलोलुपतेचा मार्ग होता तो तर त्यांनी सोडलेलाच होता. ज्याला पारंपरिक शब्दामध्ये काम सुखल्लिकान योगो आणि अत्त किल मथान योग असं म्हटलेलं आहे. म्हणजे काम सुखाचा मार्ग जो म्हणजे राजपुत्र असताना त्यांनी जो जो मार्ग अवलंबला होता तो म्हणजे ते जीवन जगावं लागलं ते जीवन, आणि दुसरं जे जीवन जे होतं ते आत्मक्लेशाचं जीवन होतं, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ध्यान साधना आणि आत्मक्लेशाच्या साधना येतात. तर हे दोन्ही टोकं त्यांनी सोडून दिलेले आहेत आणि मध्यम मार्गाने त्यांनी प्रयत्न करायला जी सुरुवात केलेली आहे ती ही सती किंवा जागृती आहे आणि आत्मभान म्हणतो आपण त्याला. तर या मार्गाने त्यांनी मग नव्याने जीवनाचा शोध घ्यायची सुरुवात केली. दुःख सत्य अनुभवलं किंवा अनुभवल्यानंतर दुःख सत्य हे त्यांच्या लक्षात आलं. दुःखाचं कारण आहे जी जी पाहिजे नकोच्या ज्या इच्छा आहेत, तृष्णा आहेत, या तृष्णा हे दुःखाचं कारण आहे हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे चित्त हे दुःखाचं कारण आहे हे त्यांच्या लक्षात आलं. चित्ताचे जे हे हेलकावे आहेत, पाहिजे नकोचे, हे लोभद्वेषामुळे आहेत, म्हणजे तृष्णेमुळे आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. आणि केवळ तृष्णाच नाही तर तृष्णांचा बोध नाही, तृष्णांचं भान नाही, तृष्णांची सती नाही, तृष्णा जाणवत नाही, म्हणजे चित्त जाणवत नाही. कारण आपण जागृतीने सतीने स्वतःशी कनेक्टेड नाही हे लक्षात आलं. आणि ही जागृती ही सती जर आपण विकसित केली, वाढवली आणि जीवनामध्ये उतरलो, अंतरंगामध्ये उतरलो तर दुःखमुक्ती मिळू शकते. हे तिसरं सत्य त्यांना अनुभवाला आलं, म्हणजे दुःखमुक्तीच अनुभवाला आली, ज्याला आपण निब्बाण म्हणतो. आणि मग ती दुःखमुक्तीचा जो मार्ग आहे हे चौथं सत्य, आर्य सत्य देखील त्यांना लक्षात आलेलं आहे. तर हा मध्यम मार्ग आहे. तर हे आज सांगण्याचं कारण असं की मी तुम्हाला जो फोटो दाखवला त्या फोटोला धरून मला हे आजच्या या 33व्या सत्रामध्ये पुन्हा एकदा लक्षात आणून द्यायचं आहे की आपण जो आता अभ्यास आणि प्रॅक्टिस करतोय ही सती जागृतीची आत्मभानाची प्रॅक्टिस म्हणजे मध्यम मार्गाची प्रॅक्टिस करतो. आता हा एक नवीन शब्द आपण या साधनेमध्ये आणलाय, म्हणजे पहिल्यांदा आणलाय. सतीची साधना आपण जी करतो ही मध्यम मार्गाची साधना आपण करतो. म्हणजे सुखलोलुपतेची नाही, केवळ खा प्या मजा करा हा जीवनाचा योग्य मार्ग असू शकत नाही. आणि आत्मक्लेशाचा जो मार्ग आहे किंवा ध्यानाचा वेगळ्या ठिकाणी या मनाला जर दुःख होतंय, हे मन जर अनेक विषयांमध्ये भरकटतंय तर मग याला दुसऱ्या विषयामध्ये अडकवा, गुंतवून ठेवा आणि दुःख विसरा, हाही मार्ग योग्य नाही. मध्यम मार्ग जो आहे, उलट दुःखाला सामोरं जा, दुःख जाणून घ्या, दुःखाचं कारण जाणून घ्या, त्याचं निवारण कसं होईल हे लक्षात घ्या आणि मार्ग लक्षात घ्या. म्हणजे चार सत्य, आर्य सत्य लक्षात घेऊन आपण दुःखमुक्तीचा अनुभव घेऊ शकतो, जो सिद्धार्थ गौतमांनी घेतला आणि ते बुद्ध झाले, कारण त्यांना बोधी प्राप्ती झाली. बोधी प्राप्ती म्हणजे बोध प्राप्ती झाली आणि बोध जो झाला तो जागृतीमुळे झाला. अस्तित्वाच्या जागृतीमुळे अस्तित्वाचा बोध झाला आणि अस्तित्वाचा बोध झाल्यामुळे अस्तित्वातलं सत्य कळालं आणि ते सत्य जे आहे ते दुःख आहे हे सत्य,
हे सत्य कळाल्यामुळं मग पुढचा शोध सुरू झाला की हे सत्य किंवा हे दुःख कुठून निर्माण होतं. हे दुःख समुदय या दुःखाचा उदय कशातून होतो. आणि मग ती गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली आहे की तृष्णा किंवा चित्ताचे जे काव्य आहे, लोभद्वेष आहे, हे दुःखाचं कारण आहे. त्याचं निवारण जागृतीच्या आधारे त्याचं स्वरूप जाणून म्हणजे तृष्णेचं स्वरूप जाणून त्यांनी त्याच्यातून स्वतःची सुटका करून घेतली आणि निब्बाण प्राप्ती झालेली आहे, दुःखमुक्ती मिळालेली आहे. आणि मग त्यांनी पुढे जे लोकांना ते समजावून सांगितलं, ज्याला आपण मार्ग म्हणतो, तो धम्म मार्ग म्हणजे हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. आणि तो अनेक प्रकारे त्यांनी सांगितलेला आहे. त्यातली एक जी बेसिक पद्धत आहे ती आनापानसतीची आहे असं आता आपल्या लक्षात येत चाललेलं आहे. मला तरी ती गोष्ट पुन्हा पुन्हा खात्रीनं पटत चाललेली आहे की सर्वसामान्यपणे हा स्टार्टिंग पॉइंट आहे. सर्वसामान्यपणे म्हणजे सुरुवात कुठून करावी, एखाद्यानं साधकाने सुरुवात कुठून करावी, तर इथून करावी, आनापानसतीतून करावी. जसं हे सुत्त सांगतं की आनापानसतीतून सुरुवात करा. आनापानसतीच्या आधारे आपण कायेमध्ये उतरू. काया ही जिवंत आहे म्हणजे त्याच्यात जाणीव आहेत, वेदना आहेत. वेदना म्हणजे हेलकावे आहेत, विचलन आहे. हे विचलन चित्तामुळे आहे म्हणजे लोभद्वेषामुळे आहे. आणि याचं इंटरप्रिटेशन आणि बाहेर इंद्रियांचे जे विषय आहेत याचं इंटरप्रिटेशन, याचं जे विश्लेषण जे चाललेलं आहे ते आपल्या विचार प्रक्रियेमध्ये चाललेलं आहे, मनोधम्मांमध्ये चाललेलं आहे. आणि म्हणून आपण श्वासाच्या आधारे काय, वेदना, चित्त आणि धम्म म्हणजे मनोधम्म या प्रवाहामध्ये उतरून आपण संपूर्ण अस्तित्व, जीवन आपण जाणतो, जाणायला लागतो, समजून घेतो, प्रश्न समजून घेतो आणि प्रश्न सोडवायला सुरुवात करतो. असा हा मार्ग आहे, हे आपण परत परत पाहिलेला आहे. तर मध्यम मार्ग, सती म्हणजे एक मध्यम मार्ग आहे. तर कशा प्रकारे आपण हे सगळं काम करतो याच्यावर आपण 32 सत्र खर्च केलेले आहेत, पाहिलेले आहेत. 32 सत्र म्हणजे 3 ऑगस्ट पासून आतापर्यंत. त्याच्यामुळे ती फक्त 32 आणि 33 सत्र नाही राहिली, एवढे दिवस झालेले आहेत. आता ते दिवस किती मला मोजावे लागतील. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 4 महिने म्हणजे आपण जवळपास 117 दिवस आपण त्याच्यावर फोकस करून असताना अजून आपल्याला नोव्हेंबर एंड पर्यंत जायचंय, 30 नोव्हेंबर पर्यंत, कार्तिक पौर्णिमेपर्यंत. हा एक आपण महत्वाचा मुद्दा आज लक्षात घेतलाय की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी बुद्धांनी जी आनापानसतीची शिकवण दिली त्यात कार्तिक पौर्णिमेला आपण याचा समारोप करणार आहोत. समारोप होणार आहे त्याचा. आपण जवळपास 117 दिवस या विषयाशी कनेक्टेड आहोत. आणि जे लोक याच्याशी पहिल्यापासून कनेक्टेड आहोत, मला खात्री आहे की ते आपल्या स्वतःच्या जीवनाशी कनेक्ट झाले असतील. स्वतःच जीवन नवीन पद्धतीने त्यांना पाहायला ते शिकले असतील. आणि काही लोक तर फोन करून सांगतात की खूप लाभ झालेला आहे, खूप काय म्हणतात, खूप वेगळी समज आलेली आहे आणि सोपं आहे हेही लक्षात आले. सोपं आहे, समजायला सोपं आहे. प्रॅक्टिसला अवघड असेल पण समजायला सोपं आहे. आणि समजायला सोपं आहे म्हणूनच आपण हे पाहतो की बुद्धांच्या काळामध्ये अनेकांना ही प्राप्ती याच पद्धतीने झाली अशी नाही. त्यांचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाला धरून बुद्धांनी जे काही सांगितलं त्या चर्चेतून म्हणा किंवा त्या संदेशातून म्हणा, त्या देशनेतून म्हणा, त्या व्यक्तीला ती प्राप्ती झालेली आहे. पटाचार असेल, किसा गौतमी असेल किंवा अंगुलीमाल असेल, अनाथ पिंडक असेल, सारीपुत्त असेल, मोगलान असेल
कितीतरी अशा कितीतरी अशा केसेस आहेत, केसेस. कितीतरी असे लोक आहेत की जे त्यांच्या त्यांच्या दुःखानं पछाडले होते. त्याचं कारण वेगवेगळं होतं, परंतु परिणाम एकच होता, तो म्हणजे दुःख, विचलन. आणि त्याच्यातून बुद्धांनी त्यांना बाहेर काढलेलं होतं. पण सर्वसामान्य पातळीवर बुद्धांनी हे सांगत राहिले 45 वर्ष की स्वतःची स्वतःची जागृती डेव्हलप करा, विकसित करा. अपमाद जे अपमादेन संपादित, अप्रमाद म्हणजे सती जागृतीपूर्वक जीवनाकडे पहा आणि जगण्याचा प्रयत्न करा. आपली आजीविका ही म्हणजे जीवनशैली, आजीविका म्हणजे जीवनशैली, लाईफस्टाईल ही जागृतीची पाहिजे, हे त्यांनी सातत्याने सांगत आले. आणि हे का सांगितलं तर जागृतीची पातळी जर आपण, जागृतीची अवस्था जर आपण कायम ठेवली तर उद्या जीवनामध्ये कुठलाही प्रसंग आला तरी आपल्याला तोंड देता आलं पाहिजे. आणि सगळ्यात भयंकर प्रसंग कोणता येऊ शकतो तर आपला मृत्यू आहे, तो तर आपण टाळू शकत नाही. आणि इतरही संकट आपल्याला अनुभवाला येतात. आणि प्रत्येकाचं जीवन म्हणजे कुठल्या ना कुठल्या अडचणींनी, संकटाने, मनस्तापाने, एकाकीपणाने खचून गेलेले असतात, डिप्रेशन मध्ये असतात, चिंता असते, निद्रानाश असतो, चिडखोरपणा असतो, प्रचंड द्वेष असतो, क्रूरता असते, वखवक असते, म्हणजे लोभ, प्रचंड लोभ असतो, वसवस वखवक असते. आणि या सगळ्यामध्ये मन विचलित होतं, डिस्टर्ब होतं, भय निर्माण होतं. म्हणजे एका शब्दामध्ये दुःख हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, त्याला आपण टाळू शकत नाही. परंतु आता बुद्धांची ही शिकवण अशी असं सांगते की दुःख बिक्ख काही नाही, दुःख वगैरे काही नाही. दुःख का नाही, दुःख असण्याचं कारण काय, त्याचा बोध नाही, त्याची जागृती नाही, त्याची सती नाही, म्हणून दुःख आहे. त्याचा बोध झाला की दुःख आहे, त्याचं स्वरूप काय आहे हे लक्षात येणार, त्याचं कारण लक्षात येणार, निवारण लक्षात येणार आणि सगळा मार्ग लक्षात येणार. तर मुख्य बाब जी आहे, दुःखामुळे दुःख नाही, दुःख आपण जाणत नाही हे दुःखाचं कारण आहे. दुःखाचं यातनांचं, विचलनाचं भान नाही, जीवनाचं भान नसल्यामुळे त्याचं भान नाही, आणि म्हणून ते दुःख टिकून राहतं. आणि सर्वसामान्य पातळीवर आपण काय करतो, त्याच्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करतो आणि आपण दुसरीकडे मन गुंतवतो. आणि दुसरीकडे मन गुंतवल्यामुळे हा प्रश्न तसाच राहतो आणि तो प्रश्न अशा पद्धतीने सुटू शकत नाही, हे आपण आता पुन्हा पुन्हा लक्षात घेतलेलं आहे. तर थेट स्वतःशी कनेक्ट व्हायचं आहे. कसं कनेक्ट व्हायचं हे आता आपल्याला माहिती आहे. आपला श्वास जो नैसर्गिकपणे चालू आहे, तो श्वास म्हणजे अनापान, आन आणि अपान, याची सती, याचं भान, याची जागृती, हा आपला पहिला टप्पा आहे. आन सती, अपान सती. या क्षणी जे चालू आहे, श्वास आत येत आहे, आपोआप नैसर्गिकपणे बाहेर पडत आहे. आपल्याला श्वास घ्यायची आवश्यकता नाही, सोडण्याची आवश्यकता नाही. श्वास आपोआप नैसर्गिकपणे आत येतो, बाहेर पडतो. पोटामध्ये, नाभीच्या पाठीमागे श्वासपटलाची आणि छातीच्या पिंजऱ्याची वरती जी हालचाल होते, आकुंचन प्रसरण होतं, ते अनापानसाठीच होतं. शरीराची गरज आहे, ती जीवनाची गरज आहे, म्हणून अनापान चालतं.
अनापानसती म्हणजे खरं म्हणजे काया अनापानसती. इथूनच थेट जर सुरुवात करता येत असेल तर खूप चांगलं, की आपली काया आन करते, काया अपान करते. फक्त जागृतीपूर्वक ते कसं चाललंय, ती प्रक्रिया कशी चाललेली आहे हे पाहणं, याचा अनुभव घेणं, हा पहिला महत्वाचा टप्पा आहे. आणि त्या टप्प्यामध्ये आपण जेव्हा शरीर श्वास घेत असेल तर शरीर श्वास घेत आहे हे आपण जागृतीनं पाहतो. जेव्हा शरीर श्वास बाहेर सोडित असेल तेव्हा श्वास बाहेर पडत आहे हे आपण सतीनं पाहतो. श्वास जेव्हा दीर्घ असेल, मोठा असेल तर मोठा आहे हे आपण पाहतो. शरीर श्वास बाहेर सोडताना श्वास जर छोटा असेल तर तो छोटा आहे हे पाहतो. मोठा आहे, छोटा आहे हे अनापान चालू असताना पाहतो. आपण हे लक्षात घेऊया. जेव्हा जसा असेल तसा हे आपण पाहतो. दीर्घ असेल, ह्रस्व असेल, आन आणि अपान चालू असताना ज्यांना संपूर्ण कायेचा अनुभव होत असेल, की संपूर्ण काया आन करते, संपूर्ण काया अपान करते, याचा जर अनुभव येत असेल तर तो आपण सतीने पाहतो, जागृतीने पाहतो. आपली काया जिवंत आहे. जिवंत आहे म्हणजे संस्कार आहेत आणि ते जाणवतात म्हणजे वेदना आहेत. जाणीवा. आणि याला आपण असं म्हटलेलं आहे की कायेमधली काया आपण अनुभवतो. म्हणजे कायेतल्या हालचाली, कायेतल्या जिवंतपणा जेव्हा आपल्याला जाणवतो अनापान बरोबर किंवा काया अनापान बरोबर, तर आपण ह्या पातळीवरचा या कायेतली काया आपण अनुभवतो. म्हणजे कायेतली वेदना आपण अनुभवतो, कायेतल्या जाणीवा आपण अनुभवतो. सुखदायक असतील, दुःखदायक असतील, जे काही असेल ते. आपल्याला जे अनुभवायला येतात तो विषय आहे हे लक्षात घेऊया आपण. मी जे बोलतो, इथे सांगतो तोच अनुभव तुम्हाला आता असेल असं नाही. हे केवळ एक सुत्तानुसार मी बोलतो. परंतु मुख्य काम हे आहे की आपल्या जीवनामध्ये या क्षणी आपल्याला कोणकोणते अनुभव येतात. या क्षणी वर्तमानामध्ये सलग म्हणजे जगताना कोणता अनुभव येतो. श्वासाच्या पातळीवर, शरीराच्या पातळीवर, जाणीवांच्या, वेदनांच्या पातळीवर, चित्ताच्या पातळीवर, मनोधम्मांच्या पातळीवर, तो आपला विषय आहे. पण तो सर्वसाधारण क्रम जो आहे तो या सूत्रानुसार असा आहे की आधी अनापानचा आधार घ्या. अनापानच्या आधारे कायेमध्ये उतरा. काया ही जिवंत आहे. जिवंत आहे म्हणजे त्याच्यामध्ये जाणीव आहेत, वेदना आहेत, सुखद दुःखद. श्वासातून आपण कायेमध्ये उतरतो आणि कायेतून आपण वेदनांचा अनुभव घेतो. तर ह्याला प्रस्थान करणं, पठ्ठाण म्हटलेलं आहे. पठ्ठाण, प्रस्थान म्हणजे कसं होतं, पुढे जात. आपला अनुभव पुढे टच होतो, पुढे जातो. आणि पुढचा अनुभव येणं म्हणजे प्रगती आहे हे लक्षात घेऊ आपण. श्वासाच्या पातळीवर, आनापानच्या पातळीवर जर खूप चांगले अनुभव येत आहेत आणि आनंद मिळतो, सुख मिळतं, तर तिथं अडकून पडायचं नाही. हा मुख्य मुद्दा आपण पुन्हा लक्षात
कारण आपल्याला पुढे पुढे जायचंय. जर आपण आनंदात मशगूल राहिला, हा खूप चांगला अनुभव येतो आणि मी इथंच थांबेल, तर मग आपण थांबलो. तिथं प्रस्थान नाही, पठाण नाही, थांबून. आणि बरेच लोक आपण त्याला ध्यान म्हणतात. तिथं जिथं जिथं आपण अडकतो तिथं ध्यान आहे. तिथं ते धरलं, धारणा झाली, ती धारणा झाली, ते धरून ठेवणं झालं. इथे धरून ठेव, कारण धरणं म्हणजे आसक्ती आहे आणि आसक्तीचा परिणाम दुःख आहे. ह्या 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 संज्ञा आणि हे अनुभव आपण लक्षात घेऊया आणि काय करायचं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मग आपली प्रॅक्टिस बरोबर चालणार. तर अनापान मध्ये जरी आपल्याला सुखदायक अनुभव असले, प्रीतीचे अनुभव, जसे आता आपण पाहिलं ना सप्तबोध्यांगामध्ये, ते सगळे अनुभव आपल्याला इथे येतातच, हळूहळू येणार. कारण जसजशी आतले धम्म दिसतील, धम्म म्हणजे ज्या घडामोडी आहेत त्या, जो कार्यकारण भाव चाललाय तो, आतमध्ये काया वेदना चित्त मनोधर्माच्या पातळीवर, विचारांच्या पातळीवर ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत, त्या सगळ्या धम्म या संज्ञेमध्ये मोडतात. धम्म म्हणजे कार्यकारण भाव. कार्यकारण म्हणजे काय, हे होतं म्हणून ते होतं. म्हणजे अनापान, अनापान काय, अनापान करते म्हणून अनापान होतं. कायेमध्ये वेदना आहेत, जिवंतपणा आहे म्हणून सुख दुःख परिणाम होतात. म्हणजे चित्त आहे म्हणून सुख दुःख परिणाम होतात. चित्तानुसार म्हणजे पाहिजे नको नुसार मन विचार करत, हा पण एक कार्यकारण भाव आहे. हे सगळे धम्म, याला धम्म ही एका संज्ञेमध्ये म्हटलेलं. आणि म्हणूनच ते म्हटलंय की धम्मं कायेन पश्यति, काय धम्म पाहतोय. साधक काय करतो, कायेमध्ये या हालचाली पाहतोय, या घडामोडी पाहतोय, हे धम्म पाहतोय, हे कार्यकारण भाव पाहतोय, हे सत्य पाहतोय. सत्य म्हणजे सर्वच. धम्माचा जो अभ्यास आपण करतो तो सगळं सत्य या संज्ञेत पडतो. सत्य, सत्य म्हणजे वास्तव, जे घडतंय ते यथाभूत, जसं आहे तसं. श्वासाच्या आधारे आपण कायेत उतरतो. कायेत उतरलो की जिवंतपणा म्हणजे वेदना जाणवतात. वेदनातून चित्त म्हणजे पाहिजे नको. आता जसजसं आपण सतीने याच्यामध्ये उतरत जातो, एक गोष्ट आपल्याला अनुभवाला आलेली असेल, जे लोक सिन्सिअरली करतात, सिरियसली करतात, सती जर श्वासाच्या संपर्कात असेल, म्हणजे अनापान सती जर चालू असेल, तर अनापान हे थोडस शांत होतं. सती जर कायेच्या संपर्कात गेली, कायेमध्ये झिरपली, कायेतली काया जर तिला जाणवली, सतीने जाणवली, तर काया स्थिर आणि शांत होते, म्हणजे प्रश्रब्ध होते. त्याच्या आधी आनंद होतो, प्रतीची अवस्था येते, कारण ऊर्जा मोकळी होते. आता आपण ही सत्र संपवायच्या मार्गावर आहोत, म्हणजे संपत आलेली आहे. त्याच्यामुळे आता मी जे काही पुढचे प्रगत अनुभव आहेत ते मी थेट आपल्याशी बोलतोय. ते जरी आपल्याला आत्ता अनुभवाला नाही आले तरी पुढे येऊ शकतात. पण जे घडतंय ते असं की सती जर कायेमध्ये उतरली, तर कायेमध्ये काया, संपूर्ण काया जाणवताना आपल्याला ऊर्जा जाणवते, वीर्य पण जाणवतो, म्हणजे उत्साह जाणवतो, ऊर्जा जाणवते. ऊर्जा जाणवले की आनंद होतो, प्रीती उत्कट आनंद होतो. आणि नंतर काया शांत होते. काया शांत होते म्हणजे प्रश्रब्धीमध्ये जाते. प्रश्रब्धीमध्ये गेली की ती, जो काही विस्कळीतपणा आहे तो विस्कळीतपणा कमी होतो, म्हणजे समाधीमध्ये काया आणि चित्त आणि मन जातं, म्हणजे सगळं एकरूपता येते. हे अनुभव आपल्याला व्यक्तिगत पातळीवर घ्यायचे आहेत, किंवा ते अनुभव आपल्याला येतील. या पद्धतीने जर आपण गेलो, अनापान मधून काया, वेदना, चित्त, मनोधर्म, सप्तबुद्ध्यांग हा परिणाम आहे. तर श्वासाच्या आधारे कायेमध्ये उतरलो की कायिक संस्कार शांत होतात,
मग तो ते संस्कार म्हणजे आतल्या हालचाली. संस्कार हा जो शब्द आहे, कार म्हणजे करणे, होणे, ज्याच्यामुळं हालचाली होतात त्याला संस्कार म्हटलेला आहे. ज्याच्यामुळं काहीतरी होतं, होणे, करणे, होणे, त्या मुवमेंट्स आहेत. संस्कार म्हणजे मुवमेंट्स आहेत. संस्कार म्हणजे हालचाली आहेत, ती गती आहे. तर कायेतल्या ज्या अंतस्थ आणि बहिस्थ हालचाली ज्या आहेत, त्या हालचाली म्हणजे संस्कारित अस्तित्व आहे. वेगवेगळ्या हालचाली आपण पाहिलेलं आहे की ज्या काही सिस्टम आतमध्ये काम करतात कायेमध्ये, त्या सगळ्या हालचाली म्हणजे संस्कार आहेत. चित्तातल्या हालचाली म्हणजे चित्ताचे संस्कार आहेत. विचारातलं जे काही बायोकेमिकल हालचाली आहेत ते संस्कार आहेत. तर कायेच्या पातळीवर जेव्हा कायेतले हे संस्कार जाणवतात तर ते अनुभवतो. कायेतले संस्कार जेव्हा शांत होतात सतीमुळे, जागृतीमुळे, त्याच्याशी कनेक्ट झाल्यामुळे, ते शांत झाल्यानंतर त्याचा अनुभव येतो आणि तो अनुभव आला, कायिक संस्कार शांत झाले की मन प्रसन्न होतं आणि आनंदाचा अनुभव येतो, म्हणजे प्रीतीचा अनुभव येतो आणि त्याच्यामुळे सुखाचा अनुभव येतो. म्हणजे हे पहिल्या भागात जे सांगितलेलं आहे ते आपल्याकडे जे पुस्तक आहे त्या पुस्तकातल्या पहिल्या भागामध्ये हे अनुभव सांगितलेले आहेत. त्यानुसार आपण वाचन करायचे आणि प्रॅक्टिस करायची, वाचन करायची, प्रॅक्टिस करायची आणि टप्प्याटप्प्याने जायचे. गडबड करायची नाही. एक एक टप्पा अनुभवाला आला की पुढचा, एक टप्पा झाला की पुढचा, असं करत करते. तर प्रीतीनंतर सुखाचा अनुभव येईल. सुखानंतर मग चित्ताची जी हालचाल आहे ती जाणवायला जर सुरुवात झाली आपल्याला, मग आपला फार मोठा पुढचा एक आपला टप्पा आपला पार पडतोय की जे मनाची, चित्ताची जी पाहिजे नकोची जी काही जी धावपळ चालेल, सतत काहीतरी हे पाहिजे ते नको, हे पाहिजे ते नको, लोभ आणि द्वेष, लोभ आणि द्वेष, हा जो ताणतणाव आहे, हा ताणतणाव आपल्याला आपल्या याच्यामध्ये जो जाणवतो, तो खरा प्रश्न आहे. म्हणजे तृष्णा ज्याला म्हटलंय, ती ओढाताण आहे. त्यानुसार विचार प्रक्रिया काम करते. हे पाहिजे ते नको. मग त्याला आपण ती संज्ञा देते, त्याला नाव देते, हे पाहिजे ते नको, हे पाहिजे ते नको. आणि हे जे विचार आहेत हे इंद्रियांचे विषय आहेत, हे आपण परत परत पाहिलेलं आहे. ते सर्व आपल्याला एक एक करून अनुभवायचं आहे. चित्ताच्या संपर्कात गेलो तर चित्त संस्कार आपल्याला जाणवतात, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आणि चित्त संस्कार जेव्हा शांत होतात तेव्हा शांत होतायत हे सतीनं, जागृतीनं पाहायचं आहे. चित्त शांत झालं की हे चित्त आहे हे आपल्याला जाणवतं. हे चित्त आहे जेव्हा जाणवेल तेव्हा. आणि ते चित्त जाणवलं की ते चित्त, जे विस्कळीत चित्त जेव्हा एकत्र येतं त्याला समाहित अवस्था असं म्हटलेलं आहे. चित्त एकत्रित आहे म्हणजे समाधीमध्ये येतं. आणि एकत्र आलेलं चित्त, समाधीत आलेलं चित्त मुक्त व्हायला सुरुवात होते. चित्त मुक्त होणं म्हणजे काय? चित्तावरचं, मनावरचं दडपण कमी होणं, मन मोकळं होणं. ज्याला बुद्धांनी असं म्हटलेलं आहे, जेव्हा त्यांना बुद्धत्व प्राप्ती झाली तेव्हा ते काय म्हणाले, जे करायचं ते केलं, जे जे करायला पाहिजे होतं ते केलं, ओझं उतरवलं, दुःख नष्ट झालं. म्हणजे आता 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 पुन्हा पुन्हा पुनर्भव नाही. आता पुन्हा पुन्हा हे येणं नाही. कारण दुःखाचं कारण नष्ट झालंय. आता पुन्हा दुःख नाही. ती दुःखमुक्तीची जी निब्बाणाची अवस्था 35व्या वर्षी जी आलेली आहे, ती समाधीची आणि निब्बाणाची अवस्था, चित्त विमुक्तीची अवस्था आहे. चेतो विमुक्ती असं म्हटलेलं आहे. चेतो विमुक्ती, चित्त विमुक्ती म्हणजे चेतो विमुक्ती असा तो पादी शब्द आहे. आणि मग तिथं तो
साधक हे पाहतो की सर्व संस्कार हे अनित्य आहेत. कारण जे आहे ते प्रवाहित आहे हे जाणवायला सुरुवात होते. कारण तो बोध झालेला आहे. ती सती आली, ती जागृती आलेली आहे. आणि मग संस्कार दिसतात आणि मग संस्कारातली त्या गतीतली, त्या हालचालीतली अनित्यता, प्रवाही पण त्यांना जाणवतं. अनित्य म्हणजे नित्य नाही, म्हणजे प्रवाहित आहे. तर ते सर्व संस्कारांची अनित्यता जाणवते आणि मग चित्त अनासक्त होतं. अनासक्त झाल्यावर ते संयमित होतं, बंधमुक्त होतं. अशा प्रकारे साधकांनो अनापान सतीची भावना महाफलदायक होते, असे या पहिल्या टप्प्यात आपण पाहिलेलं आहे. आता याच्यातून आपण आपोआपच सतीपठ्ठांमध्ये उतरलेले असतो. कारण श्वासाच्या आधारे जेव्हा आपण कायेत उतरतो तेव्हा आपण कायानुसतीमध्ये येतो. कायानुसतीमध्ये उतरलो, काया जिवंत आहे हे जाणवायला लागलं, वेदना जाणवायला लागले की आपण वेदनानुसतीमध्ये जातो. वेदनांचं कारण जे चित्त आहे ते आपल्याला पुढे जाणवायला लागलं की आपण चित्तानुसतीमध्ये जातो. आणि सगळ्यात जे काही धम्म विचय म्हणजे धम्म म्हणजे इंटरप्रिटेशन, धम्म विचय म्हणजे बोध आहे तो अस्तित्वाचा बोध, अस्तित्वातल्या कार्यकारण भावाचा बोध. तो कार्यकारण भाव वेगवेगळ्या पद्धतीने संपूर्ण धर्माचा अभ्यास आपल्याला जर आपण केलेला असेल तर तो इथे उपयोगाला येतो की तुम्ही त्याच्यामध्ये चार आर्य सत्य बसू शकता, अष्टांग मार्ग बसू शकता, प्रतित्य समुत्पाद बसू शकता, किंवा हे जे काही अनापान सती सुत्त आहेत ते बसू शकता, महासती पठ्ठान सुत्त बसू शकता. जो आपला अभ्यास असेल तो आपण याच्यामध्ये बसू शकतो, ज्यांना अभ्यासाच्या दृष्टीने हे पाहायचे ते. परंतु ज्यांना बौद्धिक अभ्यास नाही त्यांनी काही संकोच बाळगण्याचं कारण नाही की आपल्याकडे तो अभ्यास नाही आणि म्हणून आपल्याला काही समजणार नाही. आपल्याला थेट आपलं आयुष्य जरी जाणवलं, समजलं, आपल्या जीवनातले ताण तणाव समजले, त्याचं कारण समजलं, त्याच्यातून आपण स्वतः बाहेर आलो, हे जरी आपल्याला आपल्या जीवनामध्ये साधलं, दुःख मुक्ती व्यक्तिगत पातळीवर जरी आपल्याला याच्या आधारे साध्य झाली तरी आपलं फार मोठं काम झालं. आपण पाहतो की बुद्धांच्या काळामध्ये काय ग्रंथ नव्हते किंवा बुद्धांच्या काळामध्ये असं संचय केलेला धम्म पुस्तक असं नव्हतं. केवळ काही सोप्या सोप्या पद्धती होत्या प्रश्न, जीवनातले प्रश्न समजून घेण्याचा आणि ते प्रश्न सोडवण्याचा अनेक पद्धती त्याला अशा, म्हणजे त्या ज्या केसेस समोर यायच्या, जे काही लोक समोर यायचे प्रश्न घेऊन, त्या प्रश्नांना घेऊन बुद्ध जे जे काही सांगायचे त्याच्यातून त्या शिकवणी तयार झालेल्या आहेत. आणि त्या शिकवणी म्हणजे सुत्त असं आपण पाहतो. त्या शिकवणी म्हणजे सुत्त, ते जे काही त्याला सूत्र रूपाने नंतर भिक्षूंनी जे मांडलेलं आहे त्याला आपण सुत्त म्हणून पाहतो. परंतु प्रत्यक्ष बुद्धांच्या काळामध्ये अशी काही सत्रबद्ध गोष्टी नव्हत्या. म्हणजे ज्याला आज आपण सुत्त म्हणतो, लिखित सुत्त, अशी नव्हती. तर ती एक सरळ सोपी पद्धत असेल ती, की समोरच्याचा प्रश्न काय आहे आणि त्याने तो प्रश्न कसा सोडवायचा, याच्याविषयी बुद्धांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी त्यावेळेला घडत असणार आहे. तर तो सोपेपणा आपल्याला लक्षात घ्यायचा. खरं म्हणजे आपल्याला या सती साधना सत्रांचा उद्देश हाच आहे की आपल्या जीवनातला प्रश्न, आपल्या जीवनातल्या अडचणी, जे काही दुःख, भय असेल किंवा काही कोणतंही असेल, आपल्या दुखण्याचं कारण कोणतंही असो, आपला निद्रानाश असो किंवा एकाकीपणा असो, काही असो, ज्याचं त्याच्या जीवनातला प्रश्न वेगवेगळा आहे, तो प्रश्न आपण घेऊन सोडवायचा प्रयत्न करायचा. आणि तिथं बुद्ध धम्म कसा लागू पडतो आणि अप्लाय होतो, म्हणजे लागू पडतो, ते पाहिजे. धम्म त्याच्यासाठी आहे. आणि ज्याला व्यक्तिगत पातळीवर तो अनुभवाला यो धम्मं कायेन पश्यति, म्हणजे जो धम्म
मी अशा पद्धतीने कायने अनुभवतो, पाहतो, अप्लाय करतो, लागू करतो आणि दुःखाचा प्रश्न, स्वतःचा प्रश्न सोडवतो. त्याला धम्म कळतो असं म्हटलेलं आहे. आणि मग आपल्याला जे काही धम्माचा जो काही अभ्यास आहे, तो अभ्यास पण आपल्याला खूप चांगल्या प्रकारे लक्षात येतो, की बुद्धांना काय म्हणायचं. परंतु आपण खूप वाचलंय, खूप आपण अभ्यास कराय, खूप पाठांतर आहे, परंतु आपल्या जीवनातला प्रश्न आपल्याला सोडवता आला नाही. तर त्याचा काय काय फायदा आहे त्याचा? ते फक्त एक ज्ञान आहे, ती प्रज्ञा नाही. प्रज्ञा ही समज आहे, ज्ञानाची समज आहे. आणि ती थोडी प्रज्ञा असू द्या. म्हणजे जसं आपण नाही का आपल्याला अख्ख्या मेडिकल स्टोअर मधून आपल्या आजाराला लागू असलेली गरजेची असलेली समजा 2-4च गोळ्या असतील किंवा एखादी बाटली असेल आणि ती आपल्याला याच्यातून मोकळं करते. आपल्याला अख्ख्या मेडिकल स्टोअरची गरज नसते. आपल्याला पाहिजे ते, आपल्याला जी पाहिजे गरजेची आहे ती औषधं. तसं हे आहे. धम्मातलं एखादं औषध, एखादं सूत्र, एखादी गाथा किंवा एखादं जसं आनापानसती सूत्र जे जागृत करतं आणि आपल्याशी स्वतःशी जोडतं, अशा प्रकारचा एखादा अभ्यास जरी आपल्याला पुरेसा असला, पुरत असेल, तो लागू पडत असेल, तरी आपल्या जीवनाचा हेतू साध्य झाला. आणि मग आपण बाकीचा अभ्यास आपण करू शकतो. का तो विपुल आहे. तो बौद्ध धर्माची असं म्हणतात, की बुद्ध धर्माची जी ग्रंथ संपदा जी आहे, ती खूप मोठी आहे. आपल्याला लागणार जे आहे ते थोडंच पाहिजे. तेवढं आपण लागू करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 9:54 झालेली आहेत. मला वाटतं एक 5-7 मिनिट आपण काही गोष्टींचा विचार विनिमय करण्यासाठी देऊयात. तर आपला माईक ओपन करायचा आहे आणि बोलायचं आहे. जय भीम सर. हॅलो. हा बोला सर. आज बरीच चांगली माहिती रिपीट झाली, त्यामुळं चांगलंच लक्षात राहिलं. मला अडचण काय उलटा अनुभव आल्यासारखं मला वाटतं. कसं आता आपण श्वास आत जातो त्यावेळेला वरून श्वास जाऊन अशी छाती पोट भरत आलं पाहिजे, पण मला खालून बेंबीकडूनच भरत आल्यासारखं वाटतं. तसंच आहे, वास्तव तेच सत्य आहे. आपलं पोटात श्वास घेते, वरून नाही श्वास आत येत. श्वास आतून घेतला जातो, ओढला जातो. श्वास बाहेरून आत येत नाही, आतून घेतला. भाता कसा असतो, लोहाराचा भाता जेव्हा तो असा करतो, त्याला फुगवतो, तेव्हा बाहेरून हवा आत येते आणि जेव्हा तो बंद करून दाबतो तेव्हा तो बाहेर जाते. तसंच चाललेलं आहे हे काम. श्वास बाहेरून आत येत नाही, आतून घेतला जातो म्हणून तो येतो. म्हणून पोटाची, छातीची हालचाल हेच आपण परत आपण लक्षात आणून देतोय, की हे जसं घडतंय तसंच बघायचंय. आपल्याला एक सवय लागलेली आहे, जे कुठून ज्याच्यामुळे जी काही सवय लागली, आपण बाहेर पाहतो. त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं, बाहेरून श्वास आत येतो, कारण आपण सुरुवातच बाहेरून केलेली असते. आणि पाण्याची घागर भरताना पाण्याची घागर भरताना बाहेरून पाणी आत जातं, त्यावेळेस ती भरत येते. हो, इथं तुम्ही हवा ओतता का बाहेरून? इथून तुम्ही हवा घेतली तरच ती आत जाईल असं आहे का? मग तेच आपण परत म्हणतोय, की आपण श्वास घेत नाही, सोडत नाही. शरीर आपलं आपोआप नैसर्गिकपणे श्वास आत घेत आहे. घागरीचा मुद्दा, पाण्याचा मुद्दा इथं लागू होत नाही, कारण तिथं आपल्याला पाणी ओतावं लागतं. इथं ओतायची गरज नाही. इथं हवा आपण बाहेरून आत नाही पाठवत, इथं शरीर घेत आहे, आपोआप घेत आहे. म्हणून तर झोपेतही श्वास चाललेला असतो ना. आणि हेच वास्तव, हेच सत्य जसं घडतंय तसं अनुभवायचंय. फार महत्वाचा मुद्दा बोललात तुम्ही, शेवटी बोललात फार, पण ठीक आहे, चांगला आहे.
त्याच्यामुळं ते श्वास सापडत नाही. नैसर्गिक श्वास का सापडत नाही? आपण बाहेरून सुरुवात करतो. बरोबर. आणि आपल्याला काय वाटतं, जसं आपण घागरीत बाहेरून पाणी ओतल्यावर घागर भरते, तसा मी बाहेरून श्वास आत पाठवील आणि मग श्वास आत येईल. तसं नाही ते. असं नाही होत. छान प्रश्न होता. हां. पण आता ह्याच्यातून तुमची जी प्रॅक्टिस आहे ही खूप मोठी गती घेणार आहे आता. हा मुद्दा जर तुमच्या लक्षात आला असेल, तर तुमची प्रॅक्टिस फार चांगली गती घेणार आहे. पुढच्या गोष्टी लवकर लक्षात येतील. हां. हां. पुढे. आज खूप कमी चेहरे दिसतात मला. आज फक्त कसबे सरांचा चेहरा दिसतो. बाकी सगळे लोक पडद्या मागे आहेत. कॅमेरा मागे आहेत. कॅमेरा बंद केलेला आहे. कॅमेरे बंद केलेले आहेत. इतक्या वेळ बंद नाही. थोडा आता बोला काहीतरी. आणि आता आज हे आणि नंतर एकच सत्र आहे. आणि शेवटचं जे सत्र आहे, ते शेवटचं सत्र आपल्याला माहिती नाही. आपण एक 5-6 लोकांना बोलायला 5-5 मिनिट बोलायला आपण संधी देणार आहोत, की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. आणि आपल्यावर या साधनेचा काय परिणाम झाला हे आपल्याला ऐकायचे त्यांच्याकडून. असे 5 लोक असतील, 6 लोक असतील, जे सिरियसली प्रॅक्टिस करतात अनेक दिवसांपासून किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ते लोक याच्यामध्ये बोलतील. आनापानसती सुत्ताचं कदाचित आपण त्या दिवशी पठण करणार आहोत. आणि आपले वंदना ज्या आहेत त्या वंदना आपण थोड्याशा जास्त घेणार आहोत. आनापानसती सुत्ताचं पठण आणि मनोगत आणि समारोप अशा पद्धतीचा आपला कार्तिक पौर्णिमेचा कार्यक्रम असेल. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आनापानसती सुत्त सांगितलेलं आहे. ही देखील गोष्ट आपण लक्षात घ्यायची. आता हे पण मी पाहतो की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संघाची स्थापना झाली. पारंपरिक संघाची स्थापना 60 लोकांना घेऊन बुद्धांनी संघाची स्थापना केली. आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी अनेक घटना घडलेल्या आहेत, बऱ्या वाईट. तसं पण काय आज एक लेख वाचला मी की काही बऱ्या वाईट घटना याच्यामध्ये घडलेल्या आहेत. पण तो मुद्दा महत्वाचा नाही. पण एक मुद्दा बरेच लोक लक्षात घेत नाहीत की आनापानसती सुत्त कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सांगितलंय. आणि ते पण कोणाला सांगितलंय, तर सगळे पोहोचलेले लोक होते. म्हणजे अर्हत लोक होते, अनागामी होते, सकृदागामी होते, श्रोतापन्न होते. अशा लोकांना बुद्धांनी आनापानसती सुत्त सांगितलंय. म्हणजे याच्यावरून याचं महत्व लक्षात घेतलं पाहिजे आपण. तर पुढचं एकच सत्र असणार आहे, त्यामुळं आपण हे विचारायचे आहे. हा, हे तुमचे कार्तिक पौर्णिमा आहे, हे रविवारी आहे का कधी आहे? नाही ती 30 आपला जो सोमवारचा 30 नोव्हेंबरचं सत्र आहे. अच्छा, ठीक आहे चालेल. त्या दिवशी याच वेळेला असणार आहे. हा, आपण वार नाही बदलले. तो एक योगायोग आहे, कोइन्सिडन्स आहे की त्या दिवशी आपली समाप्ती आणि त्या दिवशीची पौर्णिमा सोमवार ते जुळून आलेले आहे. हा, आपण काय असं ठरवलं नाही. म्हणजे नेहमीप्रमाणे 9 ते 10 ना? 9 ते 10. आणि थोडासा त्या दिवशी एक 5-15 मिनिटं इकडे तिकडे होऊ शकतात. नाही, समजा अलीकडे घेतलं 8:30ला सुरू केलं तर? मग आता ज्या लोकांना, कारण कामाचा दिवस आहे त्या दिवशी, काही लोकांना आता मुंबई सारख्या ठिकाणच्या लोकांना 8:30ला येणं, त्यापेक्षा आता आपण खास कार्यक्रम असल्यामुळे आपल्याला अर्धा तास वाढवता येईल ना तर? अर्धा तास पुढे वाढवला तर चालेल की. बरं चालेल, 10:30 पर्यंत करा. 10:30 पर्यंत करू. म्हणजे गरज पडली तर. समजा आता काही लोकांना 5 मिनिटात 1-2 मिनिटं फक्त मला बोलायचं आनापानविषयी. बोला सर. हा, की सती म्हणजे जागृत अवस्था, पल पल क्षणाक्षणाला वर्तमानामध्ये ती जागृत अवस्था असते. कायेमध्ये उतरण्यासाठी आपण आनापानाच्या मदतीने शरीरातील श्वास पटलाच्या प्रसरण आकुंचनामुळे प्रवेश करतो. आणि छाती, हा म्हणजे छाती, शरीराची हालचाल ना, छातीचा पिंजरा आणि त्यामुळे पोट. हा,
शरीराचं जे प्रसरण आहे शरीर श्वास पटलाचं, त्याच्यामुळे आपण आनापानाच्या साह्याने शरीरात प्रवेश करतो. बरोबर. सतीच्या साह्याने. हो. आणि ज्यावेळी शरीरात प्रवेश करतो, आता हा प्रवेश करताना त्याची सरावच केला पाहिजे, अगदी ते अनुभवलं पाहिजे. साधना. ते प्रसरण आकुंचन हे आपल्या मनाला अनुभवलं पाहिजे. त्यासाठी मन हे संवेदनशील पाहिजे. मन हे जे आपलं स्थूल मन आहे ते सूक्ष्म झालं तरच त्यातल्या जाणीवा आपल्याला जाणवतात. उलट होतं सर, उलट होतं. उलट असं आहे की या हालचाली पाहता पाहता ते संवेदनशील होतं. हा, ते बरोबर आहे. जास्त सराव केला की ते संवेदनशील होतं. त्यातला जो ताठरपणा आहे, बरोबर, त्यातला जो ताठरपणा आहे, त्यातली जी रिजिडिटी आहे ती कमी होते. कारण आपण हालचालींमध्ये उतरतो. हा ध्यानातला आणि सतीतला फरक पाहतो मी सर. हा, बरोबर बरोबर बरोबर. 36 वर्षात हाच फरक पाहतो. ध्यानामध्ये आपण एका ठिकाणी जायला पाहतो, सतीमध्ये आपण मोमेंट मध्ये उतरतो. आपल्याला प्रस्थान करायचे, पुढे पुढे जायचे. हो, थांबायचं नाही. हो, थांबायचं नाही. पण एकाग्रतेचा उद्देश ठेवला तर थांबतो माणूस. नाही, तसं नाही. अनुभव घेत पुढे जायचे. हो, अनुभव घेतला पुढे जायचं, अनुभव घेतला पुढे जायचं. पुढे जायचं. हे प्रस्थान. रेंगाळलं की मग अडकलो, रेंगाळलं की मग अडकलो. ते एकाग्रतेमध्ये अडकतो आपण जर म्हणलो ना मला हे एक समजलं पाहिजे, मग त्या एक मुळे ते तिथं मग ती बंधनात अडकतो. प्रस्थान. तुम्ही आता या ध्यान आपलं ही जी साधना आहे त्याला तुम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे की सम्यक सतीपठ्ठान. असं तुम्हीच एका कुठल्या तरी याच्यात म्हटलेलं आहे. या साधनेला सम्यक सतीपठ्ठानच नाव योग्य आहे. असं पण आता ते लांबलचक होईल म्हणून आपण सती साधना म्हणतोय. हा, ते बरोबर आहे. आता ही सती साधना, ही सारी सती साधना आधी सम्यक साधना म्हणून चालायची. आता आपण सती साधना म्हणतोय त्याला, पण आपण याला सम्यक सती साधना पण म्हणू शकतो किंवा आणखीन पुढे जाऊन सम्यक सती पठ्ठान पण म्हणू शकतो. बरोबर, काही म्हणू शकतो. म्हणजे आनापान नंतर कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, धम्मानुसती, अशा तऱ्हेने सतीपठ्ठान साधनाच खरं म्हटलं पाहिजे याला. हो, म्हणजे सतीपठ्ठान साठीच आनापान सांगितलंय असं आनापान सांगितले. बरोबर 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 आहे. आणि आनापानला एकाग्रतेचा विषय मिळवल्यामुळे ते आनापानचं ध्यान बऱ्याच वेळेला होतं, आनापान सती नाही होत. आनापान सती आणि आनापानचं ध्यान या दोन वेगळ्या गोष्टी. नाही, आनापान सतीच म्हणतात. सती म्हणजे जागृती. पण त्याला ध्यानात सारखं त्याला जसं आता नाकाच्या बाहेर किंवा अंक मोजणे किंवा स्पर्श. तसं नाही, त्यांना अंक नाही. एक मग सांगतो, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. नाही तुम्ही आनापान सतीमध्ये सर तुम्ही गोयंका गुरुजींचं सांगताय, आपण ते नाही ऐका. नाही जोडायचं नाही, ते जाऊ द्या. पण त्यांनी स्पष्ट सांगितले, अंक, शब्द, मूर्ती, मंत्र, कल्पना, आकार यांची मदत न घेता. हे तुम्ही गोयंका गुरुजींचं सांगताय, परंतु आनापान सतीची शेकडो टेक्निक आहे सर. आहे, बरोबर आहे, मान्य आहे. त्याच्यामध्ये पण याच्यामध्ये जर आपण शब्द अंक जर सोडले, बिंदू आहेत, नाही ह्या गोष्टी जर सोडल्या तर तुमचं सतीमध्येच मन जातं ना. बरोबर नाही जात नाही, हे पण मी पाहतोय सर. बऱ्याच लोकांचं ते सतीमध्ये नाही जात, ते कुठेतरी एक असं एकाला अडकायचं नाही, प्रस्थान करायचं. ते प्रस्थान होत नसेल तर मग ते पाहावं लागेल. पाहायचं आपल्या आयुष्याचं. बरोबर आहे हा मुद्दा बरोबर आहे. कोण काय सांगते याला महत्व नाही सर. आपल्याला नाही कोण नाही सांगत नाही. फक्त माझा काय मुद्दा आहे, आपला प्रश्न म्हणजे मी सांगतो की ह्या गोष्टीने जर केलं तर मन गुंतत नाही, मन पुढे जातं. बरोबर. ठीक आहे. जय भीम. जय भीम सर. तर 10:07 झालेत. तर बोला सर, थोडक्यात 2 मिनिटांमध्ये आपण. स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःच प्रयत्न कर आणि त्याला योग्य वेकल
साधन असणं आणि सती साधना हे अनेक साधनांपैकी एक साधन आहे असा निष्कर्ष माझं मन काढतं. बरोबर बरोबर कारण इतरांच्या अनुभवाची तुलना आपल्या अनुभवाशी होऊ शकत नाही करण्याची आवश्यकता नाही. आपण आणि स्वतंत्र याची चाललं करण्याची पाहिजे. आवश्यकता अगदी बरोबर. साहजिक स्वाभाविक अशा पद्धतीने आपण पुढे जात असू तर मग त्याचाही योग्य प्रकारे चाललोय की नाही हा मनालाच बोध होईल. हो. अशा प्रकारचं समज तयार होत जाईल. परंतु याला प्रॅक्टिसच फार महत्वाचे आहे आणि स्वतंत्र प्रॅक्टिस. मी तर हा, म्हणतो असं समजायचं की आपण आपल्यासाठी प्रॅक्टिस करतोय आणि स्वतंत्रपणे करतोय. आपल्या जीवनाचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. हो का मी काय करतो याच्याशी तुम्ही त्याचा विचार तुम्ही करण्याचं काही कारण नाही. तुम्ही काय करता याचा विचार मी करत बसण्याचं कारण आहे. कारण माझा प्रश्न मला सोडवायचा आहे, तुमचा तुम्हाला सोडवायचा आहे. कारण जीवन स्वतंत्र आहे, प्रश्न स्वतंत्र आहेत, आपले संस्कार स्वतंत्र आहेत. बरोबर. आणि 7 वर्षाच्या ज्या सिद्धार्थाच्या ज्या तपस्येच्या साधना अनेक प्रकारचे व्यसन त्यांच्याकडे हो तरी सुद्धा मूर्छित अवस्थेत गेल्याच्या नंतर सुद्धा जेव्हा वाटतं तिथं त्यांनी इतरांनी सांगितलेल्या गोष्टी अवलंबायचा प्रयत्न केलाय. म्हणून तो प्रश्न सुटला नाही. हे आता मी पहिल्यांदाच बोलतोय. इतरांनी सांगितलेल्या साधना, इतरांनी सांगितलेल्या पद्धती त्यांनी अवलंबायचा प्रयत्न केला. परंतु शेवटी जेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की नाही हे मलाच करायचंय, आता माझा शोध मलाच घेतला पाहिजे. माझा शोध मलाच घ्यायचा, मलाच उतरायचंय, मलाच बघायचंय, मलाच प्रश्न समजून घ्यायचा आहे आणि मलाच त्याचं कारण शोधायचंय. तर ह्या पद्धतीने त्याचं निवारण झालेलं आहे, म्हणजे निब्बाण मिळालेलं आहे. ही फार महत्वाची गोष्ट आता आपण पॉइंट आउट करतोय इथे या ठिकाणी. पहिल्यांदाच बोलतोय. व्हेरी गुड, छान. आपण सगळेजण फार म्हणजे मॅच्युअर होत चाललेला आहात. मला फार आनंद वाटतो. खूप म्हणजे परिपक्वतेच्या दृष्टीने आपली वाटचाल चाललेली आहे सगळ्यांची. व्हेरी गुड, छान. सर्वांना हा हॅलो. तर सर्वांना याचा लाभ हो अशा प्रकारची मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी थांबूयात. सर्वांना जय भीम.